नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय खेकडा भजी किंवा कांदा भजी कशी करतात बघा। चांगल्या प्रकारे अशी कुरकुरीत बनवून तयार होतात। याला खेकडा भजी किंवा कांदा भजी असेही म्हटले जाते। पटकन बनवून तयार होतात। साधी सोपी रेसिपी आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण खेकडा भजी बनवायला सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 4 कांदे कापून घेतले मध्यम आकाराचे आणि त्याला मीठ लावून सुद्धा घेतलं चवीप्रमाणे। मिठामुळे काय होते, याला पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही। जास्तीचं मीठ लावायचं आणि 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवायचं। मी 10-15 मिनिटं बाजूला ठेवलं, त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप सारा आपला कांदा असा ओलसर झाला आणि पाणी पण सुटलं। याला 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 5 ते 6 हिरवी मिरचीचे काप, याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या। आता आपण हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत। हे बघा, असा कांदा मी उभा कापून घेतला आहे। असा उभा जितका शक्य असेल तितका पातळ कापून घ्यायचा आहे। आपण या कांद्यापासून खेकडा भजी बनवत आहे। याला खेकडा भजी किंवा कांदा भजी असे सुद्धा म्हणतात। त्यामुळे असा स्लाइस करून घ्यायचा, असा पातळ उभा कापायचा आपल्याला कांदा। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरचीचे काप आणि लसणाची ही पेस्ट अशी ओबडधोबड कुटून घ्यायची। लसणामुळे काय होते, याचा स्वाद चांगला उतरतो। याच्यामध्ये जिरं, हळद आणि 1 वाटी बेसन पीठ घालायचं आपल्याला। पाणी न घालता पहिले आपल्याला हे मिश्रण याला असं कांद्याला चोळून घ्यायचं आहे। हाताने चोळून घ्यायचं, व्यवस्थित लागते ते। आणि यामध्ये आपण थोडंसंच पाणी घालणार आहोत, जास्तीचं पाणी घालायचं नाही। जास्तीचं जर पाणी घातलं तर आपले भजी चांगली बनतील नाही। गाड्यावर मिळतात तसे खेकडा भजी घरी आपण बनवत आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते। बघा, आपण हाताने चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेतलं आहे। पाणी घातलं मी, जास्तीचं पाणी आपल्याला घालायची गरज नाही, कारण आपण कांद्याला मीठ लावून 10 ते 15 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवलं होतं, त्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटलं होतं। बघा, असा आपला घट्टसर गोळा बनवून तयार आहे। यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही, थोडं थोडं पाणी घाला। तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी घालता तर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे जेवढं यामध्ये मावेल तेवढंच पाणी शक्यतो घाला। 2 किंवा 3 चमचे। तुम्हाला जर याच्यामध्ये अजून बेसन पीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त वापरलं तरी चालू शकेल। एखादा चमचा जास्त घेतला तरी चालेल। माझ्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे। मी यामध्ये बेसन पीठ घालत नाही। तुम्हाला जर हवं असेल यामध्ये बेसन पीठ तुम्ही घालू शकता। मी शक्यतो घालत नाही, कारण की मला खेकडा भजी बनवायची आहे। ही कुरकुरीत गाड्यावर मिळते तशीच, त्यामुळे कांदा जास्त झाला तरी काही हरकत नाही, त्याने आपले भजी हे कुरकुरीत होतात। झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवू मुरवण्यासाठी। इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि आपला अर्धा तास झाला आहे। बेसन सुद्धा छानपैकी मुरलं आहे। आपलं तेलही सुद्धा तापलं आहे। आणि आपल्याला एकाच वेळी जास्त भाजी घालायची नाही, अशी एक एक करून सोडायची आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता एक एक भजी आपल्याला सोडायचे आहे। यामध्ये जेवढे यामध्ये मावतील तेवढे भजी आपण सोडून घेऊया तेलामध्ये। आणि हात जरा आवरूनच भजी सोडावी, कारण चटका लागण्याची भीती असू शकते। याप्रमाणे चांगले कुरकुरीत होतात हे भजी। आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती छान भजी आपली तयार झाली आहे। अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला अशी तळून घ्यायची आहे। याला खेकडा भजी असे का म्हटले जाते, कारण आपण या भजी बनवताना खूप साऱ्या कांद्याचा वापर करतो, त्यामुळे याचा आकार जो आहे तो वेडावाकडा होते असा खेकड्याप्रमाणे, म्हणून याला खेकडा भजी असे नाव पडले आहे। खेकडा भजी म्हणजे खेकड्याची भजी नाही, तरी कांद्यापासून बनवतात। काही जणांना खेकडा भजी बद्दल माहिती नसते, गैरसमज असते। खेकडा भजी त्यांना वाटते की खेकड्यापासून बनवतात का, पण तसं अजिबात नाही। खेकडा भजी म्हणजे ही कांद्यापासूनच बनवली जाते आणि याचा वेडावाकडा आकार असतो, म्हणून याला खेकडा भजी अशी नाव पडले आहे। आता आपण काढून घेऊया। बघा किती चांगल्या प्रकारे कुरकुरीत झाले आहे ही भजी। आमच्या घरामध्ये तर प्रचंड आवडतात हे भजी। खेकडा भजी नाव सुद्धा काढलं तर डिमांड पटकन येते, लवकर बनव असं पटकन सांगतात। सगळ्यांची आवडती भजी आहेत। कोणताही सीझन असो, खेकडा भजी म्हटलं की पटकन करून खायची, चवीला छान लागते। आता आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा,
मला नक्की आवडतील आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ते. पटकन बनवून तयार होतात. भजी खायला आपल्याला बाहेर जायची गरज नाही. पटकन आपण घरातच बनवू शकतो आणि घरची भजी खाणं केव्हाही चांगलं असते. बाहेरची भजी खाणं मी शक्यतो टाळते. आमच्या घरी शक्यतो बाहेरचं काही पण खाणं टाळतो. आम्ही शक्यतो घरीच बनवून खातो. घरी बनवलेला कोणताही पदार्थ हा शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळे शक्यतो घरीच बनवून खावा. भरपूर प्रमाणात खायला मिळतो आपण पोटभर असा. मी रेसिपी चॅनल तुमच्यासाठी खास करून सुरू केला आहे, कारण की प्रत्येक पदार्थ हा घरीच बनवला जावा म्हणून आपल्याला बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी मी ही चॅनल सुरू केला आहे स्पेशल तुमच्यासाठी. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि घरीच असे चांगले चांगले पदार्थ खात जा. घरीच बनवा. तुम्हाला कोणताही पदार्थ घरी बनवायचा असेल तर माझ्या रेसिपी चॅनलवरती जाऊन नक्की बघा. मी शक्यतो बाहेरचं खाणं टाळते. आमच्या घरात शक्यतो बाहेरचं कोणताही पदार्थ आम्ही घरामध्ये आणत नाही. तो असा तळलेला पदार्थ सुद्धा आम्ही घरीच बनवून खातो, बाहेरचा आणत नाही. तुम्ही बघू शकता आपली दुसरी बॅच सुद्धा चांगली तळून झाली आहे आणि दिसतंय ते छान. रंगही सुरेख आला आहे आणि वासही जबरदस्त येतोय. बघा, चवही भन्नाट लागते याची. रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या उभ्या असतात तिथं आपल्याला ही भजी मिळतात. भजी आपण घरीच बनवली आहे. आपण काढून घेऊया. बघा किती छान दिसतोय. एकदम खेकडा आकाराप्रमाणे झाली आपली भजी. आता याचप्रमाणे आपण सगळी भजी तोडून घेऊया. बघा, आपले अगदी परातभर आपले खेकडा भजी तयार झाली आहे. चांगली अशी कुरकुरीत झाली आहे. बघा किती छान आवाज येतोय. चांगली कुरकुरीत झाली आहे. बघा, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघा किती आतील बाजूमध्ये सुद्धा क्रिस्पी झाली आहे भजी आपली चांगली. बघा, चांगल्या प्रमाणे झाली आपली भजी. पटकन बनवून तयार होतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून नेहमी खात जा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.